दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. द्वापर लीळांच्या आजच्या सत्रामध्ये आपण 2 ते 3 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे उद्धव देवा गोकुळा पाठवणे. श्रीकृष्ण महाराजांनी उद्धव देवांना गोकुळाला पाठवलेलं आहे. कशासाठी पाठवलं आणि तिथे त्यांना असं काय दिसते की उद्धव देव त्या गोकुळातील माती एका गाठोड्यामध्ये बांधून डोक्यावर घेऊन येतात. असं काय दिसलं त्यांना? खूप महत्वपूर्ण चरित्र आहे. यामधून बराच बोध घेण्यासारखा आहे. नेमका काय प्रसंग घडतो तिथे की उद्धवदेव तिथली माती आणतात, ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या सत्रामध्ये. दुसरं चरित्र आहे जरासंधा पाठीवर्ण. श्रीकृष्ण महाराज जरासंधाला पाठीवर्ण करतात, म्हणजेच काय तर पाठ दाखवून पळून जातात. कशामुळे पाठ दाखवून पळून जातात श्रीकृष्ण महाराज, हेही आपण पाहणार आहोत. तिसरं चरित्र आहे रुक्मिणी अवस्था श्रवण. रुक्मिणीला अवस्था भरली आणि त्या अवस्थेविषयी श्रीकृष्ण महाराज श्रवण करतात, म्हणजे ऐकतात. कोण सांगते रुक्मिणीविषयी माहिती श्रीकृष्ण महाराजांना, हे पण जाणून घेणार आहोत. तर तिन्ही चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहेत आणि या तिन्ही चरित्राचा तुम्हाला पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला या व्हिडिओचा पूर्ण लाभ प्राप्त होईल आणि सर्व चरित्र व्यवस्थित समजतील. नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचेही चरित्र नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र द्वापर लीळा, लीळा क्रमांक 9. उद्धव देवा गोकुळा पाठवणे. श्रीकृष्ण महाराजांनी उद्धव देवांना गोकुळामध्ये पाठवलेला आहे. आमचा सर्वज्ञ म्हणितले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धव देव गोकुळा पाठवले, तव गोपिका झाडा खेव देताती. श्रीकृष्ण महाराजांनी उद्धव देवांना गोकुळामध्ये पाठवलं गोपिकांची समजूत घालण्यासाठी. तेव्हा गोपिका काय करत होत्या? झाडा खेव देताती. त्या गोकुळातील झाडांनाच ते खेव म्हणजे आलिंगन देत होत्या. श्रीकृष्ण चक्रवर्ती चेनी वियोगे. कशामुळे आलिंगन देत होत्या? तर श्रीकृष्ण महाराजांच्या वियोगामध्ये त्या गोपिका त्या झाडांना आलिंगन देत होत्या. ते उद्धव देवी देखिले. हे सर्व प्रकार उद्धवदेव पाहतात. तव तेही म्हणितले. त्या गोपिका म्हणतात, काही श्रीकृष्ण आले. श्रीकृष्ण महाराज आले की काय असं म्हणून ते पाहतात. म्हणून पाहो ठाकलिया. आणि म्हणून पाहायला लागलेले आहेत सर्व गोपिका, कारण उद्धवदेवांचा रथ तिथे गेला आणि तिथे रथ गेल्यामुळे गोपिकांना असं वाटलं श्रीकृष्ण महाराज तर आले नाहीत. तव तो उद्धव देव झाला. आणि पाहतात तर काय, त्या रथामध्ये उद्धवदेव आलेले होते. तेथ उद्धव देवा सीतया ते संबोखिता सामास लागले. त्यांना संबोधन करण्यासाठी, गोपिकांना समजूत घालण्यासाठी उद्धव देवांचा किती काळ गेला तिथे? 6 मास लागले. उद्धव देवांना गोपिकांची समजूत घालण्यासाठी 6 महिने लागले. निगोरिगती आणि गोपिका राहाविती. सकाळ झाली की उद्धवदेव म्हणायचे, आता निघतो आम्ही श्रीकृष्ण महाराजांकडे, आम्हाला जायचं आहे. आणि तेव्हा गोपिका राहावती. गोपिका म्हणायचे, नाही नाही थांबा, आजच्या दिवस तुम्ही श्रीकृष्ण महाराजांपासून आलेले आहात, श्रीकृष्ण महाराजांच्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळत आहेत तुमच्याकडून, तर तुम्ही थांबा इथे. मागोते राहाविती. मागोते निगती. मागोते राहाविती. पुन्हा उद्धवदेव निघायचे, पुन्हा गोपिका राहा म्हणायच्या. पुन्हा उद्धवदेव निघायचे दुसऱ्या दिवशी आणि पुन्हा गोपिका म्हणायच्या, नाही नाही तुम्ही थांबा आजच्या दिवस. पुन्हा उद्धवदेव दुसऱ्या दिवशी निघायचे आणि पुन्हा गोपिका म्हणायच्या, नाही नाही तुम्ही राहा आजच्या दिवस. असं करता 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 6 महिने निघून गेले. 6 महिने उद्धवदेव तिथे गोकुळामध्ये होते. तव श्रीकृष्ण चक्रवर्ती सीमर्दना मादने वर्जने. श्रीकृष्ण महाराजांचा एकदम प्रिय असा भक्त उद्धवदेव हे श्रीकृष्ण महाराजांना सोडून 6 महिने झाले गोकुळामध्ये आहेत आणि त्यामुळे श्रीकृष्ण महाराज पण आपला भक्त जवळ नसल्या कारणाने मर्दना मादने वर्जिले, म्हणजे आंघोळ करणं सोडून दिले श्रीकृष्ण महाराजांनी. बघा, परमेश्वराची पण किती आवडी असते भक्ताच्या ठिकाणी. उद्धव देवांची एवढी आवडी होती श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी की माझा भक्त माझ्यापासून दूर गेला म्हणून श्रीकृष्ण महाराज पण नाराज झालेले आहेत. श्रीकृष्ण महाराजांनी आंघोळ करणं सोडून दिलं. मर्दना म्हणजे उठणं लावून
अंगाची मालिश करणे, मादणे म्हणजे आंघोळ करणे, तर ते सर्व काही श्रीकृष्ण महाराजांनी सोडून दिलेलं आहे. परमेश्वरही भक्तावर तेवढंच प्रेम करतात जेवढा भक्त परमेश्वरावर प्रेम करत असतो. आणि म्हणून असं नका समजू की परमेश्वर आमच्याकडे लक्ष देत नाही. हे पूर्णपणे तुम्ही चुकीचं बोलत आहात. तुम्ही परमेश्वराकडे किती लक्ष देता तेवढंच परमेश्वरही तुमच्याकडे लक्ष देतील. तुमच्यावर अवलंबून आहे की तुमच्याकडे तुम्ही परमेश्वराचं लक्ष किती आकर्षित करून घेता. ह्या चरित्रावरून आपल्याला ते लक्षात येते. भक्त दूर गेला म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी आंघोळ करणं सोडून दिलेली आहे. एवढे चक्रवर्ती राजे, उभय दृश्य अवतार, काय गरज आहे त्यांना आंघोळ सोडून देण्याची. परंतु श्रीकृष्ण महाराजांची किती आवडी आहे भक्ताच्या ठिकाणी हे आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते. उद्धव देवी गोपिका ते संबोखिले. उद्धव देवांनी गोपिकांना व्यवस्थित समजूत घातली. श्रीमंत पंचकीचा पुढारू दिधला. आणि उद्धवदेव काय म्हणतात की तुमची आणि श्रीकृष्ण महाराजांची भेट मी करून देईल. हे तुम्हाला शब्द देतो मी. श्रीमंत पंचकी हे जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांची आणि तुमची भेट घडवून आणणार याचा शब्द मी तुम्हाला देतो. असा शब्द उद्धवदेवांनी गोपिकांना दिलेला आहे. गोसाविया ते आणीन श्रीमंत पंचकी येथे श्रीकृष्ण महाराजांना मी आणील आणि तुमची भेट करून देईल असं उद्धवदेव म्हणितले. म्हणजे असं उद्धवदेव म्हणतात. तर उद्धवदेवासी थोर दुःख झाले. खूप उद्धवदेवांना दुःख झालेलं आहे. या सदैवा याचा गुण मज यावा. ह्या गोपिका सदैव आहेत, गुणवान आहेत, दैववान आहेत. यांचा गुण मला आला पाहिजे असं उद्धवदेव म्हणतात. वास्तविक पाहायला गेलं तर उद्धवदेव हे चहूकळिकेची प्रेमीय होते. चहूकळिकेच्या प्रेमियाच्या पलीकडे असा कोणताही प्रेमिया उरलेला नाही. तर उद्धवदेव असे उत्तम दर्जाचे भक्त होते आणि तरी पण त्यांना गोपिकांच्या ठिकाणी गुण दिसलेला आहे आणि म्हणून ते म्हणतात की हा गुण मला आला पाहिजे. आता ह्यामध्ये सखोल काही चर्चा करतो म्हटलं तर फार चर्चा होऊ शकते. कारण काही जण असे म्हणू शकतात की उत्तम प्रेम का बरं नाही चौकळीच्या पलीकडे. कोणी म्हणणार की विषय प्रेम आहे ते उत्तम आहे. तर असे यामध्ये प्रश्न फुटू शकतात आणि या प्रश्नाचं उत्तर मी ह्यापूर्वी पण एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. विषय प्रेम हे एक साधन आहे चौकळीचं प्रेम साध्य करून घेण्यासाठी. हे एवढंच सांगू इच्छितो मी या प्रसंगावर आणि याच वाक्यामध्ये सर्व उत्तर आलेलं आहे. म्हणून उद्धव देवी गोपिकांचे रज पालवी बांधले. गोपिकांच्या पायाखालची जी माती होती ती माती आपल्या पालवामध्ये म्हणजेच उपरण्याच्या एका कोपऱ्यामध्ये एक गाठोडं बांधून घेतलं. डोये घेऊन अर्थावरी घेऊन आले. डोये घेऊन अर्थावरी घेऊन आले. ते जे मातीचं गाठोडं होतं गोपिकांच्या पायाखालची जे रज होते जी माती होती त्या मातीचं गाठोडं डोक्यावर घेतलं आणि तसेच रथामध्ये बसले. रथामध्ये काय त्यांनी ते गाठोडं खाली ठेवलं का? नाही, डोक्यावरच ठेवलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती सावमे गेले. श्रीकृष्ण चक्रवर्ती सावमे गेले म्हणजे काय तर माझा भक्त आलेला आहे म्हणून राजमहाल सोडून ज्या रस्त्याने उद्धवदेव येत होते त्या रस्त्याने 4 पावलं समोर किंवा जास्तही गेले असतील तर सावमे गेले म्हणजे समोर गेलेले आहेत उद्धवदेवांच्या श्रीकृष्ण महाराज. आणि काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज, हे काही उद्धव देव हो दिस लाविले. हे डोये काही बघा रथामध्ये उद्धवदेव आहेत, डोक्यावर तशीच गाठोडी आहे त्या मातीची. आणि काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज, हे काय उद्धव देव हो दिस लागले. श्रीकृष्ण महाराजही आतुर आहेत उद्धवदेवांना भेटण्यासाठी आणि श्रीकृष्ण महाराज उद्धवदेवांना म्हणत आहेत, हे काय उद्धवदेव तुम्ही खूप दिवस लावले. परमेश्वराच्या मनामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या मनामध्ये पण आतुरता आहे उद्धवदेवांना भेटण्यासाठी. आणि उद्धवदेवांना श्रीकृष्ण महाराज प्रश्न करतात, हे डोईये काही, हे तुमच्या डोक्यावर काय आहे बरं. जी जी गोपिकांसी तुम्ही पडिया तयासी तुम्हावरी बुद्धी. मग उद्धवदेव उत्तर देतात, जी जी गोपिकांसी तुम्ही पडिये. काय म्हणतात उद्धवदेव की तुम्ही गोपिकांना पढिये म्हणजे खूप आवडता. गोपिकांच्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप आवडी आहे, त्यांची तुमच्यावर खूप बुद्धी आहे. म्हणून हे गोपिकांचे रज मिया आणले. आणि म्हणून मी गोपिकांचे रज हे इथे आणलेले आहेत डोक्यावर बांधून गाठोडं. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले ऐसे होय. श्रीकृष्ण महाराज म्हणतात ऐसे होय, अगदी बरोबर केलं तुम्ही. कशामुळे म्हटले, ज्याप्रमाणे मी कालच्या सत्रामध्ये सांगितलं, जिथून कुठून आपल्याला गुण भेटेल तो गुण आपण घेतला पाहिजे. नाहीतर आजकालचे लोक जर असते, आताच्या लोकांची जी बौद्धिक क्षमता आहे, जी वैचारिक पातळी आहे, या पातळीनुसार या बौद्धिक क्षमतेच्या अनुसार जर उद्धवदेव असते तर काय म्हणले असते उद्धवदेव, मीच भाग्यवान आहे. ज्या या गोपिका रडत आहेत त्या श्रीकृष्ण महाराजांसाठी, त्या श्रीकृष्ण महाराजांजवळ मी 24 तास 365 दिवस असतो.
माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. ह्या गोपिका काय बसल्या गोकुळामध्ये, देव तर त्यांच्या जवळ गेले पण नाही पुन्हा. ह्या गोपिका दैवहीन आहेत, ह्या गोपिका दुर्दैवी आहेत, जे श्रीकृष्ण महाराज यांच्या जवळ नाहीत किंवा ह्या श्रीकृष्ण महाराजांपाशी जाऊ शकत नाहीत. श्रीकृष्ण महाराजांनी यांचा त्याग केलेला आहे. देव यांचं तोंडही बघायला अजून आले नाही. आताचे माणसं असे म्हणले असते, परंतु उद्धवदेव किती गुणाने ओतप्रोत भरलेले होते हे आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते की उद्धवदेव म्हणतात खरंच गोपिका खूप सदैव आहेत. हे शब्द त्यांच्याच मुखातले आहेत. गोपिकांना पाहून उद्धवदेवच काय म्हटले होते हे आपण वाक्य आताच पाहिलेलं आहे. काय म्हणतात उद्धवदेव? या सदैवा असं म्हणतात. यांचा गुण मज यावा, यांचा गुण मला आला पाहिजे. गुणग्राहकता आपल्याला इथे दिसून येते. काय दिसून येते? गुणग्राहकता. आणि अशी गुणग्राहकता उद्धवदेवाच्या ठिकाणी होती. गुणाने ओतप्रोत भरलेले होते उद्धवदेव. आणि म्हणूनच आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलेलं आहे की श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना प्रधान केलेलं आहे स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये. तर असे गुण आपण घेतले पाहिजे. वास्तविक पाहता उद्धवदेव श्रेष्ठ आहेत, चौकळीचे प्रेमी आहेत. श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानामध्ये 24 तास 365 दिवस आहेत. तर साहजिकच आहे उद्धवदेव श्रेष्ठ आहेत. परंतु जर कुठे गुण दिसले आपल्याला तर ते घेतले पाहिजे आपण. हे आपल्याला इथे उद्धवदेवांनी दाखवून दिलेलं आहे. जे गुणी पुरुष असतात ते असे असतात. तर हा जो गुण आहे श्रीकृष्ण महाराजांच्या या भक्ताचा, उद्धवदेवांचा, हा गुण आपण घेतला पाहिजे. आणि श्रीकृष्ण महाराज पण काय म्हणतात बघा, भक्ताची पाठ थोपटतात. ऐसे होय. श्रीकृष्ण महाराज काय म्हणत आहेत? ऐसे होय, म्हणजे असंच तुम्ही वागलं पाहिजे. अगदी बरोबर तुम्ही केलेलं आहे. ही माती घेऊन आलात तुम्ही. खरंच त्या गोपिकांच्या पायाखालचे रज पवित्र आहेत. कशामुळे ते रज पवित्र झालेत? त्यांच्या मनामध्ये, त्या गोपिकांच्या मनामध्ये जो विरहग्नी होता श्रीकृष्ण महाराजांविषयी, जे विरह होता, जे वियोग दुःख होतं, त्या दुःखामुळे त्यांच्या ठिकाणी योग्यता आलेली आहे त्या गोपिकांच्या ठिकाणी की त्या गोपिकांच्या पायाखालची माती पण पवित्र झालेली आहे. तर ईश्वराच्या स्मरणाचा एवढा फायदा असतो. तुम्ही पण विरह करा ईश्वराचा, दुःख करा ईश्वरासाठी, तुम्ही पण पवित्र होऊन जाल. तुमच्या संपर्कात आलेले जे काही व्यक्ती असतील, जे काही पदार्थ असतील, तेही पवित्र होऊन जातील. ही थट्टा मस्करी म्हणून म्हणत नाही, विनोद करत नाही मी. खरंच अशी परिस्थिती आहे, आपल्याला समोर दिसत आहे. त्या प्रमाणात आपल्या मनामध्ये दुःख असलं पाहिजे. मग श्रीकृष्ण चक्रवर्तीसी मर्दना मादने झाले. आणि मग श्रीकृष्ण भगवंतांना मर्दना झालेली आहे, मादने झालेलं आहे. कुणी केलं मर्दना मादने? हे उद्धवदेवाने स्वतःच्या हाताने श्रीकृष्ण महाराजांना मर्दना दिलेली आहे. 6 महिन्यानंतर श्रीकृष्ण महाराज आंघोळ करत आहेत. माझा भक्त आला हे पाहिल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांच्या मनातील सर्व उदासीनता निघून गेली आणि श्रीकृष्ण महाराज लगेच आंघोळीला बसतात. आणि उद्धवदेव स्वतःच्या हाताने श्रीकृष्ण महाराजांची चांगली मालिश करतात, उठणं लावून चांगली मालिश करतात, चोळून चोळून आंघोळ घालतात छानपैकी. तर असा मान श्रीकृष्ण महाराज उद्धवदेवांना द्यायचे. आणि एवढं सर्व असतानाही उद्धवदेवांच्या मनामध्ये किंचितही गर्व नव्हता. आणि त्या गोपिकांच्या पायाखालची माती डोक्यावर घेऊन आले. या प्रसंगाला पाहून मला शब्द सुचत नाहीत की काय सांगावं या संदर्भामध्ये तुम्हाला. जे नित्यदिनी ईश्वराचं स्मरण करणारे व्यक्ती आहेत आपल्या दर्शकांपैकी, ते दर्शक नक्कीच या प्रसंगावरून बरंच काही घेतील. जे मी काही शब्दातून सांगू शकलो नाही तुम्हाला, ते तुम्हाला माझ्या भावना तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील की मला काय सांगायचं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच वागाल अशीच तोकडी अपेक्षा तुमच्याकडून आहे. ह्या प्रसंगावर मला एक दुसरा प्रसंग आठवतो. थोडंसं विषयांतर होईल. असे प्रसंग फक्त द्वापार युगामध्येच घडतात असं नाही, तर कलियुगामध्ये पण घडतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि छोटासा एक प्रसंग सांगतो आणि मग आपल्या पुढच्या विषयाकडे आपण जाऊया. प्रसंग आहे अमेरिका आणि व्हिएतनामचं युद्ध होते त्यावेळेसचा. अमेरिकेचं आणि व्हिएतनामचं युद्ध लागलं होतं. भयंकर युद्ध चालू झालं. या जगाच्या पाठीवरचे मोठे मोठे जे काही युद्धाचे विश्लेषक आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, ते लोक म्हणायला लागले अमेरिकेसारखा बलाढ्य देश आज व्हिएतनाम सारख्या छोट्याशा देशासोबत युद्ध करत आहे, तर व्हिएतनामचं काही खरं नाही. काही महिन्यामध्ये व्हिएतनामचं अस्तित्व नष्ट होऊन जाईल, असे मोठे मोठे विश्लेषक, राजकीय किंवा जे युद्धाचे विश्लेषक आहेत ते असे म्हणत होते. आणि अशा प्रसंगावर व्हिएतनामचे जे राष्ट्रप्रमुख होते त्यांनी एकदम कलाकुशलतेने युद्ध खेळलं आणि सर्व आपलं सैन्य जे आहे त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं.
आणि काही महिन्यानंतर पूर्ण पासा पलटला. अमेरिका हतबल झाली त्या व्हिएतनाम सारख्या छोट्याशा देशापुढे आणि अमेरिका युद्ध हारली आणि गपचूप आपले सैनिक घेऊन वापस निघून गेली. हजारो सैनिक त्या अमेरिकेचे व्हिएतनामच्या योद्ध्यांनी मारून टाकले. व्हिएतनामच्या सैन्यातील सैनिकांनी मारून टाकले अमेरिकेचे सैनिक. अमेरिकेला विश्वास बसत नव्हता, हे कसं काय घडत आहे. अमेरिकेने माघार घेतली. सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि त्या व्हिएतनामच्या राष्ट्रप्रमुखांनी प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्यामध्ये मग बऱ्याच पत्रकारांनी प्रश्न केले. त्यापैकी एका पत्रकाराने प्रश्न केला त्या राष्ट्रप्रमुखांना व्हिएतनामच्या, की तुम्ही हे एवढं युद्ध कसे जिंकलात? अमेरिकेसारख्या देशापुढे तुम्ही युद्ध जिंकलात, हे काय सामान्य गोष्ट नाही. कसे जिंकलात तुम्ही हे युद्ध? त्यावर ते राष्ट्रप्रमुख म्हणतात, या युद्ध काळामध्ये मी एका व्यक्तीचं आत्मचरित्र वाचलं, एक पुस्तक वाचलं आणि त्या व्यक्तीपासून मी हे सर्व शिकलो. युद्ध कसं करावं, कसं सैन्याला पराजित करावं, शत्रू सैन्याला, हे सर्व मी एका व्यक्तीच्या आत्मचरित्रातून, एका व्यक्तीच्या पुस्तकातून मी हे शिकलेलो आहे. मग ते सर्व लोक प्रश्न करतात की असा कोणता व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या पुस्तकावरून तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही एवढं मोठं युद्ध जिंकलात? त्यावेळेस ते राष्ट्रप्रमुख म्हणतात, जे भारतामध्ये एक मोठे राजे होऊन गेले, त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या संदर्भातील मी एक पुस्तक वाचलं आणि त्यांची जी गनिमी कावा युद्ध पद्धती होती, गोरिला वॉर टेक्निक, त्यानुसार आम्ही युद्ध केलं आणि अमेरिकेला परास्त केलं. आणि असं हे ऐकल्यानंतर सर्व लोक आश्चर्यचकित झाले. मग बराच काही काळ लोटला आणि मग त्या राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुख एक स्त्री झाल्या आणि त्या ज्यावेळेस भारताच्या भेटीला आल्या, भारतामध्ये सर्व भेटीगाठी झाल्या. साहजिकच आहे, जे काही एक प्रोटोकॉल असतो राष्ट्रप्रमुख भेटायला आल्यानंतर, प्रोटोकॉल काय असतो, तो दुसऱ्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख सरळ त्या दुसऱ्या राष्ट्रामध्ये, म्हणजे समजा भारत आहे तर भारताच्या भेटीला ते व्हिएतनामचे राष्ट्रप्रमुख आले, ती जी काही बाई होती ती आली आणि मग भेट कुठे होणार, तर भारताची जी राजधानी आहे तिथे भेटगाठ होणार आपल्या भारताच्या पंतप्रधानासोबत. हा जो प्रोटोकॉल असतो, हा प्रोटोकॉल पूर्ण झाला आणि ज्यावेळेस वापस जायचं होते त्यांना व्हिएतनामला, त्यावेळेस त्या म्हणाल्या की इथे शिवाजी महाराजांची राजधानी कुठे आहे, रायगड. सर्व लोक आश्चर्यचकित झाले की यांना काय करायचं छत्रपती शिवरायांच्या राजधानीचं. आणि मग लोकांनी सांगितलं आपल्या की महाराष्ट्रामध्ये रायगड आहे आणि ते छत्रपती शिवरायांची राजधानी होती त्या काळामध्ये. आणि मग ती महिला राष्ट्रप्रमुख व्हिएतनामची सरळ महाराष्ट्रामध्ये आली, रायगडावर गेली आणि रायगडावरची माती पिशवीमध्ये भरून घेऊन गेली. तर हा प्रसंग आहे कलियुगातला, की असे प्रसंग फक्त द्वापार युगामध्ये घडत नव्हते तर कलियुगामध्ये पण घडतात. कारण छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने जे पावन झालेली माती आहे, ती माती त्या लोकांना प्रेरणादायक आहे, हे आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते. परंतु आपलेच भारतीय लोक ही प्रेरणा घेण्याचं विसरून गेले आणि चायनासोबत जे युद्ध झालं त्यामध्ये आपल्या लोकांनी 40,000 वर्ग किलोमीटरचा भूभाग सोडून दिला, या चायनाच्या घशात टाकून दिला. तर असो, तर मला हे एवढा प्रसंग सांगायचा होता की असे प्रसंग जुन्या काळातच घडत होते, द्वापार युगामध्ये असं नाही. तर आताही असे प्रसंग घडतात आणि आपण सर्व महानुभावपंथी जे अनुयायी आहोत ते सर्व आपण स्थानापतीच्या ठिकाणी गेल्यानंतर जिथले विशेष निघतात तिथले विशेष आपण आणतो घरी. हे कशाचं प्रतीक आहे, तर त्या स्थानाच्या ठिकाणची पवित्रता आपल्याही घरी आली पाहिजे म्हणून आपण ती विशेष आणतो, हे आपल्याला यावरून लक्षात येते. उद्धव देवाचा हे प्रसंग आपल्याला तेच सांगते, पवित्रता ज्या वस्तूमध्ये आहे ती वस्तू आपण आणली पाहिजे. व्हिएतनामच्या राष्ट्रप्रमुखांनी रायगडाची माती नेली, त्यांना ते प्रेरणा स्रोत वाटलं आणि म्हणून ती माती नेलेली आहे त्यांनी रायगडावरची. ती रायगडाची माती छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली होती आणि आपण जे विशेष आणतो ते परमेश्वर अवताराच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत आणि म्हणून ते विशेष आपण आणतो. आता पाहूया समोरची लीळा. द्वापर लीळा, लीळा क्रमांक 10. जरासंधा पाठीवर्ण. श्रीकृष्ण महाराजांनी जरासंधाला पाठ दाखवली. श्रीकृष्ण महाराज जरासंधाला पाहून पळून जातात. पाठ दाखवणे म्हणजे काय, युद्धामधून पळून जाणे. तर श्रीकृष्ण महाराज का पळून जातात, ह्यामागे काय कारण होतं ते सविस्तर आपण समोर पाहूया. ही लीळा उत्तरार्ध लीळा क्रमांक 11 मध्ये अंतर्भूत केलेली आहे. जे या चरित्राचे संपादक आहेत त्यांनी उत्तरार्ध लीळा क्रमांक 11 मध्ये ते समाविष्ट केलेली आहे. तशी आपली लीळा ही झालेली आहे. जे उत्तरार्ध नावाची प्लेलिस्ट आहे, लीळा चरित्र उत्तरार्ध या नावाने आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये ही लीळा सर्व सविस्तर मी सांगितलेली आहे. तरी पण आता पुनश्च इथे उल्लेख आलेला आहे
तर ती लीळा आपण पाहूया. जरासंधा पाठीवर्ण गोसावियांसी खडकुलिये अवस्थान. स्वामी कुठे होते ज्यावेळेस हा प्रसंग देवानी सांगितला? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खडकुली येथे आहेत. सर्वज्ञ म्हणितले भोज्याजी भूत चतुर्दशू गा भूते सैरा वैरा विचरते असती गा. स्वामी म्हणतात दायंबांना, भोज्या भूत सैरा वैरा विचारतात. आज भूत चतुर्दशी आहे. तीही म्हणितले जी जी आम्ही गोसावियांचे आम्हासी काय करती जी. दायंबा म्हणतात जी जी आम्ही गोसावियांचे आहोत, स्वामींचे आहोत, आम्हाला काय करणार आहेत ही भूत. सर्वज्ञ म्हणितले आणि की देवती दिदले वरते तरी येथोनीची सिद्धी न्यावे किंगा. स्वामी म्हणतात जे इतर देवतेंना आम्ही वर दिलेले आहेत ते आम्हाला सिद्धीला न्यावे लागतात. तेही म्हणितले जी जी ते कैसे. दायंबा म्हणतात जी जी असं कसं काय बरं, सांगा तरी आम्हाला समजावून. सर्वज्ञ म्हणितले भोजया कंसू जरासंधाचा बहिणवी. स्वामी म्हणतात कंस जो होता तो जरासंधाचा बहिणवी होता. म्हणजे जरासंधाच्या बहिणी कंसाला दिलेल्या होत्या आणि जरासंधाला राग आला. कृष्णाने कंसाला मारलं आणि माझ्या बहिणी विधवा केल्या आणि म्हणून जरासंधाला खूप राग आलेला होता. तेने दुःखे कैवारे आवे सोनी 17 वेळ चालवणी आला. त्या दुःखामुळे की माझ्या बहिणी विधवा केल्या या कृष्णाने, त्या कंसाचा कैवार घेऊन, कंस तर मेला होता परंतु कैवार तर येणार नाही आला जरासंधाला. आणि मग या जरासंधाने काय केलं, कंसाचा कैवार घेऊन आवेशून म्हणजे रागाने 17 वेळा चालून आला. म्हणजे मथुरा नगरीवर त्याने 17 वेळा आक्रमण केलेले आहे. तो श्रीकृष्ण चक्रवर्ती 17 वेळ प्रभविला. श्रीकृष्ण महाराजांनी 17 वेळा आक्रमण केलेलं ते जरासंधाचं सर्व परतवून लावलेलं आहे. 17 वेळा त्याचा पराभव केलेला आहे. भंगीला म्हणजे त्याला तोडून फोडून टाकलं. म्हणजेच काय केलं, त्याचं सैन्य नष्ट केलं, त्याचं साम्राज्य काही ठेवलं नाही. परंतु तो काय करायचा, पुन्हा पुन्हा सैन्य जमा करायचा, पुन्हा युद्ध करायचा, पुन्हा सैन्य आणायचा, पुन्हा युद्ध करायचा. सैन्य जरी मेलं तरी पुन्हा सैन्य जमा करायचा, इकडून तिकडून पुन्हा युद्ध करायचा. 17 वेळा युद्ध केलं. एस नाही एची, त्याला काही यश आलंच नाही. म्हणून उपराठे पाय खालती डोई घासी धुळी खादली. म्हणून त्याने काय केलं, खाली मुंडकं वर पाय केलं आणि धूळ खाल्ली त्याने. एवढा तपमग्न झाला तो, एवढी तपश्चर्या त्याने केली की अन्न काय घेतलं त्याने, भूक लागली तर धूळच खायचा. हवेमध्ये जे धूळ उडून यायची, खाली मुंडकं वर पाय केलेलं आहे, जे धूळ आली ते धूळच खायचा आणि तप करायचा. ऐसे तप करोनी महादेव तोखविला. अशा प्रकारे तप केलं आणि महादेवाला प्रसन्न केलं त्याने. महादेव म्हणितले माग प्रसन्न झाला. महादेव म्हणतो माग मी प्रसन्न झालो. त्याने म्हणितले रामकृष्ण मी अजिंतावे. जरासंध म्हणतो रामकृष्णावर मी विजय प्राप्त केला पाहिजे. महादेव म्हणितले ते जिंतवती ना ते अजिंत. महादेव म्हणतो रामकृष्णाला कोणालाही जिंकता येणार नाही. रामकृष्ण म्हणजे कोण, राम म्हणजे बळीराम आणि कृष्ण म्हणजे कृष्ण महाराज. आणि म्हणून इथे रामकृष्ण असा शब्द आलेला आहे. वांचोनी त्रेतायुगातला राम इथे उल्लेख केलेला आहे चरित्रकारांनी, असा अर्थ नाही. रामकृष्ण म्हणजे कोण, बळीराम श्रीकृष्ण महाराजांचे मोठे भाऊ आणि श्रीकृष्ण महाराज. तर महादेव म्हणतो रामकृष्णाला कोणीही जिंकू शकत नाही. ते अजिंत, ते अजिंक्य आहेत. ते भूपती जिंतावे, त्यांनीच राजे लोकांवर विजय प्राप्त करावा, त्यांच्यावर कुणीही विजय प्राप्त करू शकत नाही. तेने म्हणितले. मग जरासंध म्हणतो तरी काही प्रसन्न झाले ती. जरासंध म्हणतो मग कशाला प्रसन्न झाले तुम्ही, जे मला पाहिजे ते जर तुम्ही देऊ शकत नाही तर कशाला प्रसन्न झाले तुम्ही. ऐसे तरी यावे, एस तरी यावे. जरासंध म्हणतो ठीक आहे, विजय प्राप्त करू शकलो नाही तरी चालेल, परंतु किमान काहीतरी यश यावं माझ्या पदरामध्ये. हो का. महादेव म्हणतो ठीक आहे, यश येईल, काहीतरी येईल, जा तू निघून जा, आता तुला यश येईल. महादेवे श्रीकृष्ण चक्रवर्ती ते विनिविले. लगेच महादेव श्रीकृष्ण महाराजांकडे आला आणि काय म्हणतो महादेव, आम्ही प्रसन्न झालो असो ते तुम्ही सिद्धी न्यावे. महादेव येऊन श्रीकृष्ण महाराजांना विनंती करतो की आम्ही प्रसन्न झालो, आम्ही त्याला वर दिला. आता आम्ही तर वर दिलाय त्याला जरासंधाला, आता तो वर सिद्धीला न्यायचं काम तुमचं आहे. एवढा वर आमचा सिद्धीला न्या अशी तुम्हाला विनंती आहे. मचकुंद चक्रवर्तीशी मोक्ष द्यावा आणि मुचकुंद चक्रवर्तीला तुम्ही मोक्ष द्या असं महादेव म्हणतो. आणि जरासंधाशी पाठीवर्ण करावे जी, आणि जरासंधाला पाहून पळून जा. तेवढंच त्याचा अहंकार जरा शांत होईल, त्याला थोडंसं बरं वाटेल की मला पाहून श्रीकृष्ण पळाला, जरा त्याच्या अहंकाराला पण समाधानी वाटेल. अशी विनंती महादेव करतो श्रीकृष्ण महाराजांपाशी. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले हो का की जेल. श्रीकृष्ण महाराज म्हणतात ठीक आहे, तुमची विनंती आहे
तर करून टाकू तुमचं काम, आम्ही पळून जाऊ त्याला पाहून. मग 18वी वेळे पाठीवरन केले, मग 18व्या वेळेला पाठीवरन केले, म्हणजे 17 वेळा पहिलं त्याचा पराभव केला श्रीकृष्ण महाराजांनी त्या जरासंधाचा, आणि आता 18व्या वेळेला श्रीकृष्ण महाराज त्याला पाहून पळून जातात. आणि मग या लीळेपासूनच श्रीकृष्ण महाराजांना नवीन नाव पडलं, रणछोड असं म्हणतात श्रीकृष्ण महाराजांना. तर वेळ प्रसंग पाहून परमेश्वराला ही माघार घ्यावीच लागते, पळून जावंच लागते. याचा अर्थ असा नाही की श्रीकृष्ण महाराज खरंच घाबरले होते आणि त्यांच्या ठिकाणी शक्ती नव्हती. तर हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. आपल्याही जीवनामध्ये बरेच काही वेळ प्रसंग असे येतात विचित्र, की त्या वेळ प्रसंगाला आपण जर माघार आलो तर आपलं काही वाईट होणार नाही. थोड्या वेळासाठी लोक म्हणतील तुम्हाला, अरे घाबरून पळून गेला, काही हरकत नाही म्हणू द्या लोकांना, लोक काय आपल्या सोबत येणार नाहीत. आपलं हित असेल थोडंसं माघार घेण्यासाठी, काही हरकत नाही. वाघ 4 पावले मागे गेला म्हणजे असा अर्थ नाही वाघ घाबरला. वाघ कधी 4 पावलं मागे जातो? ज्यावेळेस त्याला फार मोठी छलांग मारायची असते, फार मोठी उडी मारायची असते शिकार करण्यासाठी, त्यावेळेस वाघ माघार येत असतो 2 पावलं 4 पावलं. असा अर्थ मग होत नाही की वाघ घाबरला त्या हरणाला, तसं नाही. तर ज्यावेळेस वाघ मागे आला, समजून घ्यायचं की आता तो फार मोठा पल्ला गाठणार आहे, फार मोठी उडी मारणार आहे आणि त्याचं साध्य ते करून घेणार आहे. तर बरंच काही आपल्याला शिकायला मिळते. श्रीकृष्ण महाराज ते माघार फिरले, त्याही मागं मोठं काम होतं, त्या महादेवाचा वर सिद्धीला न्यायचा होता. तर आपल्या जीवनामध्ये आपण वेळ प्रसंगी कुठे माघार फिरलो पाहिजे, मागे आलो पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग योग्य वेळ आणि योग्य प्रसंगी आपल्याला कसा बाउन्स बॅक करायचा आहे, कसं पुन्हा आपल्याला दुप्पट गतीने पुढे चालायचं आहे, हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे लक्षात असू द्या. तर श्रीकृष्ण महाराज 18व्या वेळेला जरासंधाला पाठ दाखवताना पळून जातात. तो काळी वाहनू पाठी लागला, काळेवन पाठीमागे लागला श्रीकृष्ण महाराजांच्या. पितांबर फुटा मचकुंदा ते पांघुरविला, पण खांबा आड राहिले. पितांबर आणि फुटा मुचकुंदाच्या अंगावर टाकला, त्या भुयारामध्ये मुचकुंद झोपलेला होता आणि त्याच्या अंगावर तो पितांबर टाकला श्रीकृष्ण महाराजांनी स्वतःचा, आणि स्वतः खांब्याच्या आड जाऊन उभे राहिले. आणि तेवढ्यात काळी वाहनू पाठो वाठी आला, आणि तेवढ्यामध्ये काळी वाहन जो होता तो पाठीमागे आलेला आहे श्रीकृष्ण महाराजांच्या. आता आपले लोक म्हणतात काळी वाहन हा एक मुसलमान होता. लक्षण स्थळामध्ये पण आलेला आहे, म्लेंछ द्वापरयुगामध्ये होते म्हणून, मुसलमान हे द्वापरयुगात होते असं आलेलं आहे. आता काळी वाहन म्हणजे मुसलमान होता असा अर्थ निघत नाही. तुम्ही सांगा, जे काही कोणी दर्शक आता हे पोथी ऐकत असतील, तुमची जन्मतिथी, तुमची जन्मतारीख तुम्हाला माहिती असेल की मला माहिती असेल? तुम्हालाच माहिती असेल. आता मी म्हणू शकतो का की नाही अमक्या अमक्या दर्शकाचा जन्म या दिवशी झालेला आहे, अमक्या अमक्या साला झालेला? नाही म्हणू शकत. आणि जर मी म्हणत असेल तर तुमच्या घरचे माझं खरं मानतील का? नाही मानणार, कारण मला तुमची जन्मतारीख काय माहिती राहणार आहे. तर तसंच आपण इथे पण म्हणू शकतो. जो मुस्लिम धर्म आहे तो स्वतः काय म्हणतो, 1400 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबर आला जमिनीवर आणि त्याने मग काय काय सांगायचं ते सांगितलं आणि मग इस्लाम धर्माची स्थापना केली असं म्हणतात. मग आता जे इस्लामिक लोक आहेत त्यांना त्यांच्या मजहबाची स्थापना कधी झाली त्यांना माहिती. आपण कसं काय म्हणू शकतो की 5,500 वर्षापूर्वी मुस्लिम धर्म होता? नव्हता. इस्लाम धर्म नव्हताच, त्या काळामध्ये मुसलमान नव्हतेच. हा जो काळ यवन होता तो विशिष्ट भागातील राहणारा होता. काळ यवनाच्या राज्यातील लोकांना लोक यवनच असे बोलायचे, आणि नंतरच्या काळामध्ये मग ते सर्व मुसलमानांच्या लाटी आल्या, इस्लाम धर्म स्थापन झाल्यावर मग ते सर्व कन्व्हर्ट झाले इस्लाम धर्मामध्ये आणि मग ते मुसलमान झाले. याचा अर्थ असा नाही की ते 5,500 वर्ष जुने होते, आपण बळजबरीच का त्यांना तेवढं जुनं करायचं. आणि म्हणून मी म्हटलो की ज्या मजहबातले जे लोक आहेत, जे इस्लामिक मजहबचे लोक आहेत, त्यांना त्यांचा जन्म माहिती आहे, त्यांचा मजहब किती वर्षापूर्वी जन्माला आला, स्थापन झाला. आपण कशाला उगाच त्यांना 5,500 वर्ष जुनं करायचं. तर हा जो काळयवन होता, हा काळीवाहन एक प्रदेश आहे आणि तिथला तो राजा होता, त्याचं नावही काळयवनच होतं. आणि मग तो काळीवाहनू म्हणजेच काळयवन पाठीमागे आला श्रीकृष्ण महाराजाच्या. काळयवन म्हणतो त्या झोपलेल्या मुचकुंदाला पाहून, मुचकुंदाच्या अंगावर श्रीकृष्ण महाराजांचा पितांबर होता, त्याला वाटलं श्रीकृष्ण महाराज इथे येऊन झोपले, आणि मग तो लाता वगैरे मारतो, उठ इथे येऊन झोपला का, घाबरला का वगैरे वगैरे. आणि मग तो लाता मारल्यानंतर तो मुचकुंद उठतो आणि त्याला पाहिलं काळयवनाला की तो भस्म होऊन जातो. आणि मग श्रीकृष्ण महाराज समोर येतात आणि त्या मुचकुंदाला मोक्ष देतात. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांनी पाठीवरनं केलेला आहे जरासंधाला. तर आजच्या या ज्ञानसत्रातील दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तिसरेही चरित्र रुक्मिणी अवस्थाश्रवण हे घेतलं असतं, परंतु आपला वेळ संपलेला आहे आजचा, आणि त्यामुळे आपण आजचं हे सत्र इथेच थांबूया. नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञानसत्र नक्कीच आवडलं असेल
आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तिसरं चरित्र जे आहे रुक्मिणी अवस्थाश्रवण, हेही घेतलं असतं, परंतु आपली वेळ आजची संपलेली आहे, तर हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर आता पाहूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न होता, श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि उद्धव देवाच्या बंदीखान्याच्या प्रसंगातून आपल्याला काय शिकायला मिळते. याचं उत्तर आहे विरोधी गटातील व्यक्ती असला तरी पण तो चांगला असेल, गुणी असेल, तर त्याला आपण स्वीकारलं पाहिजे, आपलंसं केलं पाहिजे आणि त्याची पात्रता, योग्यता पाहून त्याला चांगली जबाबदारी दिली पाहिजे, म्हणजे तो आपलंही कार्य चांगल्या पद्धतीने करेल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये रुक्मिणी अवस्थाश्रवण हे चरित्र आपण पाहणार आहोत, रथावरी पतन हेही पाहणार आहोत आपण उद्याच्या सत्रामध्ये, मदन दर्पहरण, मदनाचा गर्वहरण केला श्रीकृष्ण महाराजांनी, कामू अवतारू कथन, सत्यभामे अधिनत्व, रेबांतका सत्यलोकागमन, असे भरपूर काही चरित्र आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.